नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीची आन्सर शीट कशा पद्धतीने लिहायची. याच्यामध्ये आपण पहिलं पान कसं लिहायचं, त्यासोबतच आन्सर लिहित असताना कोणती काळजी घ्यायची, कोणत्या चुका होऊ शकतात आणि काही महत्त्वाचे टिप्स आपण पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल हे आहे पहिलं पान. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की हे एखाद्या प्रकाशनाचं आहे. सो मी कुठेही काही स्पॉन्सर करत नाहीये. फक्त तुम्हाला अशा पद्धतीचा लोगो तुमच्या ॲक्च्युअल पेपरमध्ये पाहायला नाही मिळणार. ओके, सो हे नसणार आहे. सोबतच या ठिकाणी स्कूल नेम तुमच्या ॲक्च्युअल आन्सर शीटमध्ये नसणार आहे. ओके, सो हे सोडता बाकी जे काही सगळं तुम्हाला इथे पाहायला मिळते ते सगळं तुमच्या आन्सर शीटवरती तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी स्कूलचं नेम आपण लिहित नाही. रिझन ही आहे की तुमचा जो सीट नंबर आहे तो या ठिकाणी ऑलरेडी म्हणजे तुम्ही टाकणार आहात. सो त्या सीट नंबरवरती ऑलरेडी तुमची सगळी माहिती फिक्स आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे परत स्कूलचं नेम किंवा काही नेम वगैरे काही टाकायची गरज नाही आहे. ओके, सो हे सगळं तुम्ही याकडे लक्ष देऊ नका, कारण हे तुम्हाला ॲक्च्युअल पेपरमध्ये नसणार आहे. सो आता आपण पाहूया की ॲक्च्युअल आन्सर शीट जी आहे ती कशा पद्धतीने लिहायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी तुम्हाला एक कॉलम पाहायला मिळते, पहिलाच कॉलम ज्याच्यावरती आहे सेंटर नंबर. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला सेंटर नंबर लिहायचा आहे. बरं, आता सेंटर नंबर कुठे मिळतो, तर तुमच्याकडे सगळ्यांकडे हॉल तिकीट आहे. त्या हॉल तिकीटवरती तुम्हाला सगळ्यांचा सेंटर नंबर असेल तर तो तुम्हाला या ठिकाणी बघून व्यवस्थित लिहायचा आहे. सपोज की माझा सेंटर नंबर आहे 2015 सपोज करा. सो तो मी या ठिकाणी लिहिणार आहे. ओके, सो ही झाली पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप म्हणजे काय, तर तुम्हाला लिहायचा आहे तुमचा सीट नंबर, जो की सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता हा सीट नंबर ॲज यू नो की तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवरती पाहायला मिळेल. सो तो सीट नंबर तुम्ही या ठिकाणी आहे असं लिहिणार आहात. सपोज की माझा सीट नंबर आहे A1 2 3 4 5 6. ओके, सो हा आहे माझा सीट नंबर. सीट नंबर लिहिल्यानंतर तो सेम सीट नंबर तुम्हाला अक्षरांमध्येही लिहायचा असतो. सो तुमच्या हॉल तिकीटवरती तेही लिहून दिलेलं असेल, परंतु तरीही तुम्ही एकदा दोनदा घरी प्रॅक्टिस करा अक्षरांमध्ये लिहिण्याचा, कारण आपण अक्षरांमध्ये बऱ्याचदा नंबर्स कधी लिहित नाही शक्यतो. सो त्याच्यामुळे स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते किंवा एक्झामचं एक थोडंसं टेन्शन असतं, त्याच्यामध्ये काहीतरी इकडे तिकडे होऊ शकतं. सो बेटर आहे की तुम्ही एकदा दोनदा लिहून पहा, हाताला पण सवय होईल आणि तुम्हाला पण कॉन्फिडंट वाटेल. ओके, सो ते तुम्हाला आहे असं जे पण तुमच्या हॉल तिकीटवरती अक्षरांमध्ये लिहून दिलं असेल तुमचा सीट नंबर, तो तुम्हाला आहे असं या ठिकाणी लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी येईल 1,23,456. सो 1,23,000 असं तुम्हाला या ठिकाणी सगळं लिहायचं आहे. पूर्ण सीट नंबर लिहायचं आहे. इथे जागा कमी आहे, परंतु तुम्हाला ॲक्च्युअल आन्सर शीटमध्ये जागा थोडी मोठी पाहायला मिळेल. ओके, सो नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी तुमची सही करायची आहे. जी सही तुमची असेल हॉल तिकीटवरती सेम तीच सही तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. शक्यतो सेमच करा, कारण ती तुमची एक ओळख असते सही म्हणजे देखील. नेक्स्ट खाली सुपरवायझर सही करतील, तुम्हाला या ठिकाणी काही नाही करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला एक बारकोड दिला जाईल. तो बारकोड तुम्हाला या ठिकाणी चिटकवायचा आहे. आता बारकोड तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच कसा असतो, तर तोच बारकोड तुम्हाला या ठिकाणी काय करायचा आहे, चिटकवायचा आहे. ओके, सो सध्या माझ्याकडे बारकोड नाही आहे, बट मी तुम्हाला एक ड्रॉ करून दाखवते की कशा पद्धतीने तुम्ही चिटकवणार आहात आणि त्यानुसार तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. सो बारकोड साधारणतः व्हाईट कलरचा असतो आणि तो आता आपण या ठिकाणी चिटकूया. ओके, सो अशा पद्धतीने त्याच्यामागे स्टिकिंग असते. तुम्ही स्टिकर्स पाहिले असतील ना, त्याच्यामागे ज्याप्रमाणे स्टिकर असतं तर त्याचप्रमाणे ह्याचं देखील स्टिकर असेल, जे तुम्हाला मागचा भाग किंवा मागचं पान काढायचं असेल आणि मग तुम्हाला याच्यावरती अशा पद्धतीने तो चिटकवायचा आहे. ओके, याच्यावरती बारकोड, तुमचं सीट नंबर वगैरे असं काही इन्फॉर्मेशन असते जी तुम्हाला फक्त स्टिक करायची आहे. सो हे झालं. स्टिक केल्यानंतर तुम्हाला एक हॉलोक्राफ्ट स्टिकर दिलं जातं. आता हॉलोक्राफ्ट काय आहे, तर हॉलोक्राफ्ट पण सेम स्टिकरच असतं, फक्त ते तुम्हाला असं पूर्ण ब्लॅक कलरचं असतं आणि याच्यावरती एकदम परफेक्ट ते असं चिटकवायचं आहे. बरं, हे सगळं का करायचं, तर तुमची जी काही माहिती आहे, सीट नंबर असेल किंवा सेंटर नंबर असेल किंवा तुमची सही वगैरे असेल, तरी सगळी माहिती तुमची कॉन्फिडेन्शियल माहिती आहे. त्याच्यामुळे त्याचा कुठेही गैरवापर होऊ नये किंवा काही पार्शलिटी वगैरे होत नाही, बट होऊ नये यासाठी तुम्हाला एक सेफ्टी म्हणून हे हॉलोक्राफ्ट याच्यावरती चिटकवायचं असतं. हे पूर्णतः ब्लॅक कलरचं असतं. याच्यावरती आपल्या शालेय शिक्षण मंडळाचा एक लोगो असतो, एकदम फेंट लाईट लोगो असतो आणि तुम्हाला ते याच्यावरती स्टिकर प्रमाणे चिटकवायचं आहे. ओके, सो हा झाला वरचा भाग. अगेन या ठिकाणी HSC किंवा SSC एकच असणार आहे तुमच्यासाठी, या ठिकाणी हे दुसरं नसणार आहे. ओके, अगेन या ठिकाणी हे सगळं सुपरवायझरसाठी आहे, तुम्हाला नाही काय करायचं आहे. नेक्स्ट आहे सगळ्यात सेकंड कॉलम, तो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी विषय लिहायचे आहे, पेपर लिहायचे आहे, तारीख वगैरे सगळं लिहायचं आहे. सो विषय सपोज की मराठी आहे, सो मी या ठिकाणी मराठी लिहिणार आहे. आणि नेक्स्ट सपोज की मराठीमध्ये पेपर 1 पेपर 2 असं काही नसतं, सो त्याच्यामुळे मराठीसाठी तुम्ही पेपर 1 पेपर 2 नाही लिहिणार आहात. इवन इंग्लिशमध्ये किंवा संस्कृत संस्कृत हिंदी या सगळ्या लँग्वेजेसच्या विषयांमध्ये तुम्हाला पेपर 1 पेपर 2 मध्ये फक्त डॅश करायचे. दिनांक सपोज की 15 मार्च आहे, सो तुम्ही 15 मार्च असंही लिहू शकता आणि 2022. नेक्स्ट आहे उत्तर लेखनाची भाषा, ऑब्विसली मराठीमध्ये मराठीच असणार आहे, सो या ठिकाणी लिहायचं आहे मराठी.
इंग्लिश असेल तर या ठिकाणी इंग्लिश लिहायचं आहे आणि इथे उत्तर लेखनाची भाषा इंग्लिश. ओके, सो तेच तुम्हाला या ठिकाणी सगळं व्यवस्थित लिहायचं आहे. अगेन तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही तुमच्या हॉल तिकीटवरती चेक करू शकता, त्या ठिकाणी हे सगळं लिहून दिलेलं असतं. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे मॅथ्स असेल तर या ठिकाणी मॅथ्स इंग्लिशमधून असेल मॅथ्स तर मॅथ्स लिहायचं आहे, गणित असेल तर गणित लिहायचं आहे. याच्यामध्ये अल्जेब्रा असेल तर पेपर 1 लिहायचं आहे, जॉमेट्री असेल तर पेपर 2 लिहायचं आहे. इथे कोणीही अल्जेब्रा जॉमेट्री नसतं लिहायचं, इथे मॅथ्सच लिहायचं असतं आणि खाली मग पेपर 1 की पेपर 2 ते लिहायचं आहे. मग दिनांक आणि मॅथ्स इंग्लिशमधून असेल तर इंग्लिश लिहायचं आहे, मॅथ्स मराठीमधून असेल तर मराठी लिहायचं आहे. ओके, अगेन सायन्स असेल तरी पण सेम करायचं आहे. सायन्समध्ये पेपर सब्जेक्टमध्ये सायन्स लिहायचं आहे, पेपरमध्ये सायन्स 1 की 2 जे पण म्हणजे पेपर 1 की 2 जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. तारीख लिहायची आहे. सायन्स इंग्लिशमधून असेल तर इंग्लिशमधून, इथे विज्ञान लिहिलं असेल तर या ठिकाणी मराठी लिहायचं आहे. ओके, आता लास्ट आहे ते म्हणजे समाजशास्त्र. याच्यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं, सो ते कसं लिहायचं ते आता आपण पाहूया. पहिली गोष्ट, या कॉलममध्ये कोणीही इतिहास भूगोल असलं काही लिहायचं नाहीये. मग काय लिहायचं तर या कॉलममध्ये समाजशास्त्र लिहायचं. ओके, समाजशास्त्र लिहिल्यानंतर खाली तुम्ही या ठिकाणी मग इतिहास राज्यशास्त्र असेल तर पेपर 1 लिहिणार आहात आणि भूगोल असेल तर पेपर 2 लिहिणार आहात. ओके, इंग्लिशमध्ये सोशल सायन्स पेपर 1 पेपर 2. दिनांक जी काही असेल ती लिहायची आहे. उत्तर लेखनाची भाषा अगेन मराठी मीडियमला असेल तर मराठी, तुमचं जर इतिहास राज्यशास्त्र इंग्लिशमधून असेल तर इंग्लिश. ओके, सो हे झालं तुमचं, ही झाली तुमची सेकंड स्टेप. नेक्स्ट आहे थर्ड स्टेप. ही तुम्हाला आत्ता नाही भरायचे पेपरच्या सुरुवातीला, हे भरायचं आहे तुम्हाला पेपर संपल्यानंतर. कारण तुमच्याकडे सुरुवातीला जेव्हा ही आन्सर शीट तुम्हाला दिली जाते तेव्हा ती 30 मिनिटं आधी दिली जाते, पेपर सुरू व्हायच्या आधी. या सगळ्याचं टाइम टेबल मी ऑलरेडी अपलोड केलंय की कधी काय दिलं जाणार, आन्सर शीट कधी दिली जाईल, क्वेश्चन पेपर कधी दिला जाईल, सो ते तुम्ही एकदा चेकआउट करू शकता. आता या ठिकाणी इथे तुम्हाला काहीच लिहायचं नाही आहे कारण सध्या कोड सिस्टीमने पेपर नाही आहेत, सो तुम्हाला या ठिकाणी नाही लिहायचे. अगेन तुमच्या जर उत्तरपत्रिकेवरती प्रश्नपत्रिकेवरती कोड दिला असेल ABCD वगैरे असं मोठ्या अक्षरामध्ये या कोपऱ्यामध्ये देतात, दिलं असेल तर मग तुम्ही लिहायचं आहे, नसेल तर तुम्ही या ठिकाणी स्किप करायचं आहे, काहीच नाही लिहायचं. ओके, सो हा जो कॉलम आहे हा तुम्हाला शेवटी भरायचा आहे कारण ऑब्व्हियसली आपण सप्लिमेंट शेवटपर्यंत घेऊ शकतो. सो त्याच्यामुळे तुम्ही जेवढ्या काही सप्लिमेंट घ्याल तेवढं तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. आपण सप्लिमेंट काउंट करताना ही जी तुमची ॲक्च्युअल आन्सर शीट आहे ज्याच्यावरती आता आपण लिहितोय हिला पण काउंट करायचं आहे आणि मग त्या सप्लिमेंट्स तुम्ही काउंट करणार आहात. आता सप्लिमेंट्स तुम्ही एकदा मागितली की तुम्हाला एकच सप्लिमेंट मिळते, मग ते पुढचं पान मागचं पान किती पानं काउंट करायची असं करायचं नाहीये. एकदा मागितली की एकच सप्लिमेंट मिळते, तिला तुम्ही पूर्ण एक असं कन्सिडर करणार आहात. दुसऱ्यांदा मागितली की 2 सप्लिमेंट म्हणजे असं तुम्ही त्याला 2 सप्लिमेंट कन्सिडर करणार आहात. ओके, सो आता या ठिकाणी सपोज की तुम्ही 2 सप्लिमेंट घेतल्या तर तुम्ही या ठिकाणी 2 लिहिणार आहात. हे सगळं कधी लिहायचं शेवटच्या 10 मिनिटांमध्ये. ओके, शेवटच्या 10 मिनिटांच्या आधी एक छोटीशी बेल होते, तर त्याच्यानंतर तुम्ही सप्लिमेंटकडे येणार आहात, ती बांधायची आहे, त्याच्यावरती सही करायची आहे, नंबर सगळं लिहावं लागतं. अगेन ते काउंट करून तुम्हाला याच्यावरती या ठिकाणी पण किती घेतलेले आहेत हे लिहायचं आहे. सो या सगळ्यासाठी 10 मिनिटं आरामात वेळ जातो. सो ते सगळं तुम्हाला शेवटच्या 10 मिनिटांमध्ये करायचं आहे. अगेन या ठिकाणी सप्लिमेंटचा नंबर लिहायचा आहे, या दोघांना ॲड करून जे काही येईल ते या ठिकाणी लिहायचं आहे. बरं, आता आपण सप्लिमेंट अटॅच करणार आहोतच, मग या ठिकाणी नंबर का लिहायचा तर मे बी कधी कधी असं होऊ शकते की तुम्ही अटॅच केलं आणि ते निखळलं वगैरे, तर असं झाल्यानंतरही तुमची सप्लिमेंट आहे वगैरे हे सगळं त्या म्हणजे पेपर चेक करणाऱ्या एक्झामिनरला कळावं यासाठी या ठिकाणी आपण सगळं लिहित असतो. ओके, सो हे सगळं झालं. नेक्स्ट अजून एक असं आहे की जेव्हा तुम्ही सप्लिमेंट घेणार आहात तर त्याच्यावरती सगळी इन्फॉर्मेशन नक्की लिहा कारण ती तुमची सप्लिमेंट आहे का हे सगळं नंतर म्हणजे सपोज की ती अगेन निघाली तर तुम्हाला त्या ठिकाणी सगळं चेक करून तुम्हाला पेपरमध्ये ॲक्च्युअल मार्क्स दिले जातील. आफ्टर दॅट नेक्स्ट असं आहे की या ठिकाणी बाकी ठिकाणी तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. इथे तुमचं पेपर चेक करून तुम्हाला मार्क्स दिले जातात. पेपर 3 व्यक्ती चेक करतात, डिपेंड की पेपरमध्ये किती गुण मिळालेले आहेत. सो फर्स्ट आहे ते म्हणजे एक्झामिनर चेक करतात सगळ्यात सुरुवातीला पेपर. एक्झामिनरने चेक केल्यानंतर सपोज की या ठिकाणी 75, 78 एवढे मार्क्स असतील तर हा पेपर मॉडरेटरकडे जातो आणि त्याच्यापेक्षा कमी मार्क्स वगैरे असतील तर मग तुम्हाला तेवढे मार्क्स मिळतात. नेक्स्ट आहे मॉडरेटर, हे अजून कमी करण्याचा प्रयत्न करतो, तर म्हणजे तिथेही नाही कमी झाले तर मग चीफ मॉडरेटर अजून कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि मग शेवटी तुम्हाला या ठिकाणी ॲक्च्युअल गुण मिळणार आहेत. ओके, सो हे इथे तुम्हाला काहीच करायचं नाहीये. सो अशा पद्धतीने तुम्ही हे पहिलं पान भरणार आहात. अगेन तुम्हाला या ठिकाणी खाली प्राइस बीस काय काय पाहायला मिळते, तर हे सगळं तुमच्या आन्सर शीटवरती ऑब्व्हियसली नसणार आहे. ओके, नेक्स्ट आहे ते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काही सूचना पाहायला मिळतात, या खूप महत्त्वाच्या आहेत कारण याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला नव्याने कळतील. सो त्याच्यामुळे हे नक्की एकदा वाचा, वेळ वगैरे असेल तर, किंवा तुमच्याकडे जर आन्सर शीट असेल तर त्याच्यामधलं वाचा किंवा याचं स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता. ओके, आता आपण सुरुवात करूया काही गोष्टींना. सगळ्यात पहिल्यांदा तर हे आहे आपलं उत्तर लेखनाचं पहिलं पान. आपण पेनापासून सुरुवात करूया की सगळ्यात पहिल्यांदा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की पेन कोणता वापरायचा. ओके, सो बेसिकली तुम्ही पेन कोणताही वापरू शकता, असं काही नाहीये की तुम्ही जेल पेन वापरू शकत नाही.
बट जेल पेन का वापरू नये, तर एकतर बेसिकली जेल पेनाची शाई अशी फिसकटू शकते किंवा पाणी वगैरे सांडलं तर ते असं कसं तरी होऊ शकतं. सो त्याच्यामुळे जेल पेन शक्यतो अवॉइड करा, कारण तुम्ही आता पेपर लिहिणार, असं नाही की उद्या लगेच पेपर वगैरे चेक केला जाईल, तर त्याला खूप दिवस लागतात. त्याच्यामुळे ती शाई उडून जाऊ शकते किंवा स्प्रेड होऊ शकते किंवा वरचं खाली खालचं वर असं काहीतरी होऊ शकतं. सो त्याच्यामुळे बेस्ट आहे की तुम्ही साधा बॉल पेन वापरा, कारण त्याचा असा काही प्रॉब्लेम येत नाही. सो बेस्ट आहे की तुम्ही बॉल पेन वापरा. बट अगेन तुम्हाला जेल पेन वापरायचाच असेल तर तो वॉटरप्रूफ असावा, चांगल्या क्वालिटीचा असावा, मग तुम्ही वापरू शकता. ओके, बट बेस्ट आहे ते म्हणजे बॉल पेन. बॉल पेनमध्येही तुम्ही इधर ब्लॅक वापरू शकता किंवा ब्ल्यू वापरू शकता. रेड, पिंक, येलो असलं काही वापरायचं नाहीये, फक्त ब्लॅक आणि ब्ल्यू दोनच अलाउड आहेत. अगेन तुम्ही पेपरच्या सुरुवातीला जो पेन घ्याल तोच तुम्ही शेवटपर्यंत वापरायचा आहे. म्हणजे ब्ल्यू घेतला तर ब्ल्यू वापरायचा आहे, ब्लॅक घेतला तर ब्लॅक वापरायचं आहे. मध्ये ब्ल्यू मध्ये ब्लॅक असं अजिबात करायचं नाहीये. याच्याने होतं असं की एक्झामिनर जेव्हा पेपर चेक करतो तेव्हा त्याला ते कसं तरी म्हणजे इरिटेट होणार ना, असं मध्येच काहीतरी वापरलं तर. सो तसं अजिबात करायचं नाहीये. सो जो पेन तुम्ही सुरुवातीला वापराल तो शेवटपर्यंत वापरायचा आहे. अगेन तुम्ही ज्या कंपनीचा व्हॉटेवर जो पेन घेणार असेल त्याच्या अजून 4-5 भाऊ बहीण पण घेऊन ठेवा, जेणेकरून तो एखादा संपलाच किंवा मध्ये मध्ये अडखळला वगैरे तर तुम्हाला दुसरा पेन वापरता येईल. ओके, सो हे झालं पेनबद्दल. जेव्हा तुम्ही हे ड्रॉ करणार आहात, काय म्हणतो आपण त्याला, वेब डायग्राम. ओके, मराठी असो किंवा कुठलाही विषय असो, वेब डायग्राम किंवा ऍक्टिव्हिटी बेस्ड पेपर असल्यामुळे असे काही डायग्राम्स तुम्हाला पाहायला मिळतात. तर हे डायग्राम जसे आहेत तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सेम टू सेम ड्रॉ करायचे. त्याच्यामध्ये बॉक्स दिला आणि तुम्ही ढगबिग असे काहीतरी ड्रॉ केले असं नाही करायचे. जशी डायग्राम दिली असेल ॲज युज्युअल तुम्हाला या ठिकाणी तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये ड्रॉ करायची आहे. तुम्ही एक करू शकता, वेळ असेल तर, वेळ पुरणार असेल तर सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं पेन्सिलने त्याची आउटलाईन काढून त्याच्यावरती पेनाने गिरवू शकता किंवा डायरेक्ट पेनाने ड्रॉ करा, कारण मेन तुमचा पेन दिसला पाहिजे. ओके, पेन्सिल दिसली नाही पाहिजे, पेनाने ड्रॉ केलं असं वाटलं पाहिजे. तुमच्याकडे जर वेळ असेल, तुम्हाला जर व्यवस्थित ड्रॉ करता येते का नाही असं कॉन्फिडन्स नसेल, थोडीशी खाडाखोड वगैरे होत असेल, तर जागेचा अंदाज घेऊन आधी पेन्सिलने जस्ट आउटलाईन काढून घ्या, मग ते लिहा, मग ड्रॉ करा. पण ॲट दी एंड तुम्ही ते पेनाने ड्रॉ केले असं वाटलं पाहिजे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता मार्जिन कशा ड्रॉ करायच्या किंवा पेपरवरती लाईन्स कशा ड्रॉ करायच्या ते आता आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी तुम्हाला एक लाईन ड्रॉ करायची आहे ते शेवटी. ही लाईन का ड्रॉ करायची आहे, याला आपण सेफ्टी लाईन म्हणतो. का तर तुमचे पेपर बऱ्याचदा असे गठ्ठ्यामध्ये वगैरे बांधले जातात. सो गठ्ठ्यात बांधल्यानंतर इथून असं एक थोडंसं क्रॅक किंवा थोडंसं फाटू वगैरे शकतं कॉर्नरला. सो ते फाटल्यानंतर तुम्ही इथे जर सपोज असं लिहितले तिथपर्यंत काही लिहिलं असेल तर ते पण त्या फाटलेल्या ह्याच्यामध्ये जाऊ शकतं. सो जेव्हा एक्झामिनर्स पेपर रीड करणार आहे तेव्हा त्यांना हे प्रॉपरली दिसणार नाही. ओके, सो त्याच्यामुळे त्यांच्या सुविधेसाठी आणि तुमच्या सुविधेसाठी तुम्ही या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करणार आहात, एक सेफ्टी लाईन, जेणेकरून या ठिकाणी फाटलं वगैरे काही झालं तरी तुमच्या पेपरवरती त्याचा काही परिणाम होणार नाही. ओके, सो ही झाली एक गोष्ट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे ते म्हणजे दुसरी लाईन जी आहे ती बऱ्याचदा या ठिकाणी ड्रॉ केली जाते किंवा तुम्ही ड्रॉही करत असाल तर याला प्रॉब्लेम काहीच नाहीये. बट गरज असेल तरच ड्रॉ करा, उगाच ड्रॉ करायची गरज नाहीये. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर सायन्स किंवा मॅथ्सचा पेपर सोडवत असाल तर तुम्ही क्वेश्चन नंबर 1 या ठिकाणी लिहिणार आहात, त्याच्यामधला ABCD जो काही असेल तो या ठिकाणी, त्याच्यामधला पहिला या ठिकाणी. मग इथे काही गरजच नाहीये ना, इथे काही लिहायला जागाच उरत नाही किंवा लिहायला काय मॅटरच नाहीये, मग तुम्ही ही नाही लाईन ड्रॉ केली तरी पण चालेल. बट मग तुम्ही या ठिकाणी लगेच लिहायला सुरुवात करणार आहात. ओके, बट जर मराठी असेल किंवा लँग्वेजेस वगैरे असतील तर त्या ठिकाणी काय होतं, बऱ्याचदा या ठिकाणी प्रश्न पहिला असतो, त्याच्यामधला अ असतो, त्याच्यामधला क असतो, त्याच्यामधला कुठे एक असतो. तर असं जर असेल तर मग तुम्ही या ठिकाणी लाईन ड्रॉ करू शकता, पण खूप मोठी वगैरे करायची नाहीये, एकदम ह्याला लागून करायची आहे, कारण तुम्ही इथेही लाईन ड्रॉ करणार, इथेही लाईन ड्रॉ करणार. सो लिहायला जागा कमी उरते. बेसिकली मार्क्स लिहिण्याला आहेत, लाईन्स वगैरे ड्रॉ करण्याला नाहीयेत. सो त्याच्यामुळे जेवढी जास्त जागा लिहायला मिळेल तेवढं पाहायचं आहे. बट अगेन या ठिकाणी खूपच गरजेचं असेल तर तुम्ही एखादी लाईन ड्रॉ करू शकता. ओके, आणि प्रश्न क्रमांक जो मुख्य प्रश्न असेल तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. याच्यामधला जो काही उप असेल तो या ठिकाणी, अबकडई जे पण असेल ते, याच्यातला उप या ठिकाणी, आणि मग इथे तुमचं उत्तर प्रश्न जे काही असेल ते तुम्ही लिहिणार आहात. सो हे झालं मार्जिन बद्दल आणि लाईन्स कशा पद्धतीने ड्रॉ करायच्या. अगेन तुम्ही ही ओळ तर सोडणार आहातच, इथे तर तुम्ही काही लिहायचं नाहीये. ही पण ओळ हवी तर सोडू शकता. इथून लिहायला स्टार्ट केलं तरी पण चालणार आहे. मराठीमध्ये असेल किंवा लँग्वेजेसमध्ये असेल किंवा सायन्समध्ये असेल, तुम्हाला या ठिकाणी सेक्शन किंवा विभाग सांगितलं जातं, तर तुम्ही या ठिकाणी सेक्शनचं नाव पण शक्यतो लिहा, कारण जेव्हा मार्क्स दिले जातात तेव्हा सेक्शन वाईज किंवा मेन क्वेश्चन वाईज मार्क्स दिले जातात. सो त्याच्यामुळे बेटर आहे की तुम्ही सेक्शनचं नाव पण या ठिकाणी लिहा. फॉर एक्झाम्पल सेक्शन ए आहे लँग्वेज स्टडी, तर तुम्ही फक्त सेक्शन ए लिहिलं तरी पण चालेल, लँग्वेज स्टडी नाही लिहिलं तरी पण चालू शकतं. आणि मग इथून तुम्ही तो क्वेश्चन स्टार्ट करणार आहात, त्याचा आन्सर लिहायला. अगेन मराठीमध्ये असेल तर विभाग एक फक्त लिहिलं तरी पण बास आहे, ते पठित गद्य वगैरे नाही लिहिलं तरी पण चालेल. सो हे झालं विभागाबद्दल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे नाही लिहिलं तरी पण मार्क्स वगैरे जातात असं काही नाहीये, बट जस्ट एक चांगलं दिसावं यासाठी तुम्ही लिहू शकता. त्याला ते लिहिल्यानंतर खाली त्याला छान एक अंडरलाईन वगैरे, वेळ असेल तर एक अंडरलाईन वगैरे करू शकता. ओके,
किंवा तुम्ही असंही करू शकता, तुम्हाला 30 मिनिटं आधी पेपर दिला जातो. ॲज यू नो की मराठीमध्ये पहिला जो विभाग आहे तर तो गद्य असणार आहे. सो तो तुम्ही ऑलरेडी ते लिहून ठेवू शकता प्रश्नपत्रिका हातात मिळायच्या आधीच. तेव्हा देखील तुम्ही हे सगळं लिहून ठेवू शकता. ॲज यू नो की मराठीमध्ये पहिला प्रश्न हा लँग्वेज स्टडीचा असणार आहे, तर तुम्ही उत्तरपत्रिका हातात मिळाल्यानंतर पहिलं पान लिहून झाल्यानंतर लगेच पहिलं पान म्हणजे ते सगळी माहिती लिहून झाल्यानंतर लगेच तुम्ही या ठिकाणी विभाग 1 क्वेश्चन नंबर 1A वगैरे सगळं लिहून ठेवू शकता, कारण तुम्हाला माहिती आहे की पेपर पॅटर्न तोच राहणार आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की बऱ्याचदा पेपर जे प्रश्नपत्रिकेमधले जे क्वेश्चन्स आहेत त्यांचा सिक्वेन्स आपण बदलून लिहितो. फॉर एक्झाम्पल, बऱ्याच जणांचं असं ऑलरेडी ठरलेलं असतं की मी आधी निबंध लिहिणार आहे किंवा मी आधी रायटिंग स्किलचा क्वेश्चन सोडवणार, मग क्वेश्चन नंबर 1 सोडवणार. तर तुम्ही त्या पद्धतीनेही करू शकता. असं कुठे रूल नाही आहे की तुम्ही सिक्वेन्सलेस क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजेत. बट जर तुम्ही सिक्वेन्सने सॉल्व्ह केले तर ते चांगलं राहतं. ते यासाठी कारण जे एक्झामिनर आहेत त्यांना सिक्वेन्सने पेपर पॅटर्न बाय हार्ट आहे. ओके. सो त्याच्यामुळे जर तुम्ही सिक्वेन्सने सॉल्व्ह केलं तर त्यांना मार्क्स द्यायला थोडंसं इझी होतं किंवा त्यांना जास्त स्ट्रेस घ्यावं लागत नाही की कुठला प्रश्न कुठे लिहिलाय, कुठले मार्क्स कुठे द्यायचे आहेत. ओके. बट जर तुमचं ऑलरेडी ठरलेलं असेल की तुम्हाला आधी चौथाच लिहायचे तर तुम्ही चौथा बिंदास्त लिहू शकता. फक्त एवढंच की चौथ्यामधले सगळे आधी लिहा आणि मग पहिला दुसरा जो काही असेल तो तुम्ही लिहायचा आहे. ओके. बट शक्यतो जर तुमचं काय असं ठरलेलं नसेल तर तुम्ही सिक्वेन्सनेच सॉल्व्ह करा, पहिला दुसरा तिसरा मग चौथा पाचवा. ओके. सो बेटर वे आहे की सिक्वेन्स फॉलो करा. नेक्स्ट आहे की आपण नवीन प्रश्न नवीन पानावरती लिहितो. तर असं का करायचं? नवीन प्रश्न नवीन पानावरतीच का लिहायचा? सपोज की या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 आहे, यातला ए मी या ठिकाणी लिहिला, ए या ठिकाणी संपला आणि परत पुढे जागा आहे खाली आणि मी बी इथून सुरू केला आणि बी पण माझा इथे संपला आणि माझ्याकडे अजून या ठिकाणी एवढी जागा बाकी आहे आणि मी इथून क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट केला. तर असं अजिबात करायचं नाहीये. क्वेश्चन नंबर 2 हा नवीन पानावरतीच आला पाहिजे. का असं? कारण क्वेश्चन नंबर 1 ABCD याचे जे काही मार्क्स असतील ते तुम्हाला इथे लिहून दिले जातात. इथे तुम्हाला बॉक्सेस पाहायला मिळतात ना. सो या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 ABCD जे पण असतील ते उपप्रश्न त्या सगळ्याचे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी एकत्र दिले जातात. ओके. आणि ही अशी सिस्टीम आहे मार्किंगची, त्याच्यामुळे तुम्ही मध्येच या ठिकाणी कुठून हे क्वेश्चन नंबर 2 वगैरे स्टार्ट नाही करू शकत. तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 वगैरे सगळं नवीन पानावरच स्टार्ट करायचं आहे. हा, तुम्ही क्वेश्चन नंबर 2 मधला A B एकत्र लिहू शकता, नो प्रॉब्लेम. बट नवीन प्रश्न म्हणजे 3 असेल, 4 असेल, 5 असेल, हे सगळं तुम्हाला नवीन पानावरती स्टार्ट करायचं आहे. मग तुम्ही दुसरा क्वेश्चन या ठिकाणी या पानावरती स्टार्ट करणार आहात, तिसरा या ठिकाणी या पानावरती स्टार्ट करणार आहात. ओके. अगेन आफ्टर दॅट नेक्स्ट असं आहे की तुमचा पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामधला जो ए आहे तो इथपर्यंत आला आणि एवढी जागा शिल्लक राहिलेली आहे आणि बी प्रश्न खूप मोठा आहे, तर इथे अजिबात सुरू करू नका, कारण मग अर्धा प्रश्न इथे अर्धा प्रश्न तिथे असं होतं. सो बेस्ट आहे की तुम्ही नवीन पानावरतीच बी पण सुरू करू शकता. ही जी जागा उरलेली असते खाली याच्यावरती जस्ट पेन्सिलने एकदम लाईटली अशी क्रॉस लाईन मारायची. याचा अर्थ काय की तुम्ही याच्या पुढे काही लिहिणार नाही आहात आणि हे इथे तुमचं लिहून संपलेलं आहे, हे जस्ट एक्स्ट्रा जागा आहे असं तुम्ही या ठिकाणी मेन्शन करताय. ओके. सो आफ्टर दॅट तुम्ही या ठिकाणी सगळं लिहिणार आहात. नेक्स्ट असं आहे की बऱ्याचदा लिहित असताना एखादा प्रश्न सुटतो, म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मधला ए लिहिला, सी लिहिला, बट बी राहिला. मग आता बी कुठे लिहायचा? तर शक्यतो तुम्ही असं करू नका आणि जर चुकून राहिलंच तर सगळ्यात शेवटी तुम्ही ते मेन्शन करायचं आहे की हा क्वेश्चन नंबर 1 मधला बी आहे. किंवा जर तुमच्याकडे इथे खाली जागा असेल बी साठी आणि बी इथे बसत असेल व्यवस्थित तर तुम्ही इथेच लिहा बी, आणि जर नसेल जागा तर मग सगळ्यात शेवटी लिहा, आधीमध्ये कुठे शक्यतो लिहू नका. आणि अगेन दुसरी गोष्ट अशी की बऱ्याचदा आपल्याला क्वेश्चन नंबर एचं आन्सर येतं, बीचं आन्सर येतं, सीचं येत असतं, बट डीचं तुम्ही विसरलाय, तुम्हाला लिहायचा आहे तो बट तुम्ही विसरलाय. तर यासाठी तुम्हाला इथेच खाली डीला जागा सोडायची आहे. ते तिथेच जागा सोडा आणि मग सगळा पेपर झाल्यानंतर आठवलं वगैरे तर त्या ठिकाणी लिहा. असं करायचं नाहीये की इथे ABCD लिहिलं मग पुढचा ई कुठे भलतीकडेच, असं अजिबात करू नका, कारण आधी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला इथेच क्वेश्चन नंबर 1चे मार्क्स तुम्हाला दिले जातात. सो त्याच्यामुळे जेवढं चांगल्या पद्धतीने किंवा सिस्टमॅटिकली पेपर लिहिता येईल तेवढा लिहा शक्यतो, कारण खूप सारे पेपर्स असतात. सो ऑब्व्हियसली एक्झामिनर्सला पण चांगला पेपर हवा असतो की ते पटापट चेक करतील. सो तुम्ही जेवढं चांगला पेपर द्याल तेवढे तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील, चांगले इम्प्रेशन पडेल आणि मजे तुम लोगों के. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके. सो नेक्स्ट असं आहे की वेब डायग्राम वगैरे झालं. हा, तुमचं जर काही एखादं उत्तर चुकलं वगैरे तर त्या ठिकाणी खाडाखोड करायची नाहीये. म्हणजे सपोज की या ठिकाणी हे आहे तुमचं उत्तर, माझं नाव. ओके. सो हे जर चुकलं असेल तर याच्यावरती जस्ट एक लाईन ड्रॉ करायची आहे. असं अजिबात करायचं नाहीये किंवा खोडरबरने खडखड असं अजिबात घासायचं नाहीये, कारण तो पेपर फाटू शकतो आणि ते खूप खराब दिसतं. सो बेस्ट वे आहे काय करायचं आहे, जस्ट एखादा शब्द चुकला असेल, काही चुकलं असेल तर फक्त एक लाईन ड्रॉ करायची आहे. पेन्सिलने करा किंवा पेनाने करा, एकदम पातळ लाईन ड्रॉ करायची आहे. हे यासाठी की परीक्षकाला ते चुकलंय हे उठून दिसत नाही आणि मग त्यांना वाटतं की वाव काय मस्त उत्तर लिहिलंय. सो त्या ठिकाणी पण ते जर फास्ट चेक करत असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी ती तुमची चूक इग्नोर केली जाते. पण जर तुम्ही असं कसं केलं की ती उठून चूक दिसते, म्हणजे चूक उठून दिसते, जे की त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स वगैरे जाऊ शकतात. ओके. आणि अगेन बरेच जण व्हाईटनर वगैरे वापरतात, तर व्हाईटनर अजिबात वापरू नका, कारण ते अलाउड नाहीये.
चुकलं असेल तर जस्ट एक लाईन ड्रॉ करा. काही तुम्ही मोठा गुन्हा नाही केलाय, चुकू शकतं, पण त्याच्या खाली त्याला असं एकदम चूक ती उठवून दाखवून देऊ नका. फक्त एक लाईन ड्रॉ करा, बस ते चुकलंय, इनफ. ओके. सो अगेन बऱ्याचदा असं होतं की पूर्ण उत्तर चुकतं किंवा प्रश्न काही वेगळाच असतो, आपण काही वेगळाच विचार करतो आणि वेगळंच काहीतरी लिहितो. तर असं काही झालं असेल तर त्या प्रश्नावरती अगेन बस एक छोटीशी म्हणजे त्या उत्तरावरती एक छोटीशी लाईन ड्रॉ करायची आहे. त्याला पण असं काही डिझाईन वगैरे ड्रॉ नाही करायचे. बस एक लाईन ड्रॉ केली पुरेसं आहे. 2 लाईन पण ड्रॉ करायची काही गरज नाहीये. एक लाईन ड्रॉ केली तरी पण कळतं की ते उत्तर चुकलेलं आहे. ओके. नेक्स्ट आहे मराठी असो किंवा मराठी नाही, सायन्स असो, मॅथ्स असो किंवा समाजशास्त्र वॉटेवर. जर तुम्ही उत्तर लिहिणार असाल तर ते पॉईंट्सच्या फॉर्ममध्ये लिहा. म्हणजे पहिला पॉईंट इथे, दुसरा पॉईंट इथे वगैरे असं तुम्ही उत्तर लिहा. कारण तुम्हाला जे मार्क्स दिले जातात तर ते पॉईंटसाठी मार्क्स दिले जातात. फॉर एक्झाम्पल एखादा प्रश्न 2 मार्कांचा आहे तर तुम्ही इतकं अपेक्षित आहे की तुम्ही त्यासाठी 4 पॉईंट्स लिहाल. मग तुम्हाला इथे हाफ, इथे हाफ, इथे हाफ, इथे हाफ असे 4 असे या ठिकाणी 2 मार्क्स दिले जातात. ओके. सो अगेन प्रश्न 3 मार्कांचा असेल तर असं अपेक्षित आहे की तुम्ही 6 पॉईंट्स लिहायचे आहे. पण जर प्रश्न 2 मार्काचा आहे आणि 2 मार्कासाठी तुम्ही 8, 9, 10 पॉईंट्स लिहिले तर त्याच्यामुळे मार्क्स तुमचे जाणार नाहीत, बट तुम्हाला पुढे वेळ नाही मिळणार मोठे मोठे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. सो बेस्ट आहे की 2 मार्कासाठी 4च पॉईंट्स लिहा. एखादा 5वा एक्स्ट्रा चालू शकतो. 3 मार्कासाठी 6च पॉईंट लिहा. एखादा 7वा चालू शकतो. बट उगाच मोठं उत्तर लिहू नका, कारण त्याच्यामुळे एक्झामिनरचाही वेळ वाया जातो ते वाचण्यामध्ये, प्लस तुमचाही ते लिहिण्यामध्ये वेळ वाया जातोय. मार्क्स तर 2च मिळणार आहेत 4 पॉईंटसाठी, बट ते एक्स्ट्रा उगाच लिहिलं जातं. सो असं करू नका. अगेन जर तुम्हाला पुस्तकामध्ये एखादा प्रश्न 2 गुणांच्या तुलनेचा आहे पण तुम्हाला विचारताना जर तो 3 गुणांसाठी विचारला तर तुम्हाला तो मोठा करून लिहिता आला पाहिजे. ओके. मोठा करताना पण शक्यतो इम्पॉर्टंट पॉईंट्सच लिहा. जास्त एक्स्ट्राचे पॉईंट्स म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त जे विचारले त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही पॉईंट्स लिहू नका. जे विचारले तेच त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. ओके. अगेन बऱ्याचदा 3 ते 4 गुणांसाठी मोठी मोठी उत्तरं असतात. तर त्या उत्तरांमध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स असतात. फॉर एक्झाम्पल एखाद्या इतिहास वगैरे असेल तर त्याच्यामध्ये एखाद्या मॉन्युमेंटचं नाव असेल, एखाद्या राजाचं नाव असेल, असे काहीतरी महत्त्वाची नावं असतात. तर त्याच्या खाली पेन्सिलने आणि पट्टीने एकदम बारीक लाईन ड्रॉ करायची आहे. का तर ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्याशिवाय ते उत्तर अपूर्ण आहे. ओके. अशाच पॉईंटला अंडरलाईन करायचं आहे किंवा अशाच शब्दाला अंडरलाईन करायचा आहे की जो खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्याशिवाय ते उत्तर अपूर्ण आहे. ओके. हे आपण यासाठी करतोय की एक्झामिनरला आपण दाखवून देतोय की हा मेन शब्द आहे. सो एक्झामिनर जेव्हा त्या शब्दाकडे अट्रॅक्ट होणार तेव्हा त्याला कळणार की हा मेन शब्द लिहिलाय ना, म्हणजे हा पॉईंट बरोबरच असणार. मग तुम्हाला नकळत त्या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. बट अगेन पूर्ण सेंटेन्स महत्त्वाचं वाटते म्हणून पूर्ण उत्तराला लाईन्स ड्रॉ नाही करायचे. फक्त जो मेन शब्द आहे, जे मेन वर्ड आहे त्यालाच अंडरलाईन करायचं आहे. सायन्स असो, मॅथ्स नाही, सायन्स असो किंवा इतिहास राज्यशास्त्र असो किंवा मराठीमध्येही इव्हन काही लेखकांचे वगैरे नावं असतात किंवा कवींचे नावं असतात किंवा त्या कवींचं काहीतरी एक खूप इम्पॉर्टंट असं शब्द किंवा एक वाक्य वगैरे असतं तर त्यालाच फक्त तुम्ही अंडरलाईन करणार आहात. ओके. सो हे झालं. हां, अगेन जर बऱ्याचदा असं होतं की घाईगडबडीमध्ये कळतच नाही की काय इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही नाही केलं हे असं तरी पण चालणार आहे. हे जस्ट एक चांगलं इम्प्रेशन पडावं, एक्झामिनरचा वेळ वाचावा आणि तुम्हाला पटकन आउट ऑफ मार्क्स मिळावे यासाठी होतं. बट जर पटकन नाही आठवलं की याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे किंवा वेळ चाललाय आणि इम्पॉर्टंट कळत नाहीये तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता लाईन्स वगैरे ड्रॉ करण्याची. बट लाईन्स पेनाने नाही ड्रॉ करायच्या, पेन्सिलनेच करायच्या आहेत. कारण ते पेनाने खूप कसं तरी वाटतं, खूप म्हणजे ते लिहिलंय पण पेनाने, लाईन्स पण पेनाने ड्रॉ केलेत तर ते बरोबर नाही वाटत. जस्ट एक पेन्सिलने एकदम बारीक लाईन ड्रॉ करायची आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, अजून काय लिहायचं राहिले. हां. सो जेव्हा तुम्ही उत्तरं लिहिणार आहात स्पेशली सायन्ससाठी आणि भूगोलासाठी वगैरे तर तेव्हा शक्यतो ती जी भौगोलिक भाषा आहे तर ती वापरण्याचा प्रयत्न करा. सायन्समध्ये सायंटिफिक लँग्वेज वापरण्याचा प्रयत्न करा. जे काही तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये लँग्वेज आहे शक्यतो त्या लँग्वेजमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. आपली स्वतःच्या लँग्वेजमध्ये ही उत्तरं चालतात. बट अगेन तुम्हाला जर मोठे चांगले शब्द माहिती असतील तर ते वापरा. बट योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरा. सो या काही गोष्टी होत्या. अगेन असं आहे की तुम्ही जेव्हा क्वेश्चन नंबर लिहिणार आहात तेव्हा तो अगदी बरोबर लिहा. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये ए सांगितलंय आणि तुम्ही या ठिकाणी छोटा ए न लिहिता मोठा ए लिहिला क्वेश्चन नंबर लिहिताना तर तेही चुकू शकतं. कारण एक्झामिनरला माहिती आहे की हा क्वेश्चन छोटा एचा आहे आणि तुम्ही जर त्यासाठी मोठा ए वापरताय तर तो वेगळा क्वेश्चन वाटू शकतो. तुमचा एखादा दुसरा मार्क त्या ठिकाणी जाऊ पण शकतो. सो बेसिकली जसा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे प्रश्नपत्रिकेमध्ये रोमन नंबर्समध्ये असेल तर रोमन नंबर्समध्ये लिहायचा आहे. ॲक्च्युअल नंबर्समध्ये असेल, नॅचरल नंबर्समध्ये तर तसा लिहायचा आहे. सो ज्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिला जाईल त्याच पद्धतीने तुम्हाला तो तुमच्या उत्तरपत्रिकेवरती लिहायचा आहे. अगेन जेव्हा जे MCQs वगैरे असतात तर त्या ठिकाणी तुम्हाला MCQs पहिला प्रश्न असतो तर त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन नंबर 1A या ठिकाणी 1 आणि याचा फक्त C25 B36 असे जे काही आन्सर्स असतील ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. तुम्हाला जर स्टेटमेंट लिहायचं असेल तुम्ही तेही लिहू शकता. बट स्टेटमेंट लिहिल्यानंतर त्याच्यामधली जी रिकामी जागा असेल त्याच्या उत्तराला अंडरलाईन करायचं आहे आणि अगेन खाली हे पण लिहायचं आहे
कारण मार्क्स याला आहेत, स्टेटमेंटला वगैरे मार्क्स नाही आहेत. ओके, सो मार्क्स याला आहेत कशामध्ये, हे चाललंय मॅथ्समध्ये आणि सायन्समध्ये. इतिहासामध्ये मात्र स्टेटमेंट लिहिण्याला देखील मार्क्स आहेत. स्टेटमेंट लिहायचं आहे, त्या स्टेटमेंटमधल्या उत्तराच्या खाली अंडरलाईन करायचं आहे. अगेन खाली सी जे पण तुमचं उत्तर असेल तर ते पण पुन्हा तुम्हाला लिहायचं आहे. ओके, सो इतिहास भूगोलासाठी मात्र तुम्हाला स्टेटमेंट लिहायचं आहे. सायन्स मॅथ्समध्ये स्टेटमेंट लिहिलं नाही लिहिलं काही फरक पडत नाही, पण हे मात्र तुम्हाला खाली लिहायचं आहे. ते सी आहे, बी आहे, डी आहे, वॉट एव्हर जे असेल ते. ओके, सो अगेन तुम्हाला जर तुम्ही ट्रू ऑर फॉल्समध्ये पाहिलं तर स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. ट्रू ऑर फॉल्समध्ये बऱ्याचदा आपण काय करतो की क्वेश्चन नंबर 2 असेल सपोज, ट्रू ऑर फॉल्स, याच्यामधला ए आहे, त्याच्या पहिल्याचं उत्तर ट्रू आहे, दुसऱ्याचं उत्तर फॉल्स आहे. तर शक्यतो असं करू नका. ट्रू आणि फॉल्सचं स्टेटमेंट नक्की लिहा आणि मग त्याच्या खाली ते ट्रू आहे की फॉल्स आहे ते लिहायचं आहे. चूक असेल तर चूक आहे का बरोबर ते लिहायचं आहे. हे सगळं तुम्ही अशा पद्धतीने लिहिणार आहात. इतिहास आणि राज्यशास्त्रामध्ये किंवा भूगोलामध्ये तुम्हाला जे इतिहासामध्ये बरेचसे तुम्हाला उतारा वगैरे दिला जातो, तर तो उतारा लिहायचा का तर अजिबात लिहायचा नाही. उतारावरती जे प्रश्न विचारले जातील तेच फक्त लिहायचे आहेत. दुसरी गोष्ट, भूगोलामध्ये ग्राफ आणि नकाशा असतो, तर तो ग्राफ आणि नकाशा तुम्हाला बोर्ड प्रोव्हाइड करणार आहे. सो तुम्हाला स्वतःचं घेऊन जायचं नाहीये. त्या नकाशामध्ये तुम्हाला जे नकाशा प्रश्न क्रमांक 4 असतो, तर तुम्हाला त्या नकाशावरती देखील प्रश्न क्रमांक 4 अ ब काय असेल ते लिहायचं आहे. आणि ग्राफवरती देखील तुम्ही ग्राफ जर सोडवणार असेल तर त्याच्यावरतीही तुम्हाला प्रश्न क्रमांक 6 अ ब जे असेल ते लिहायचं आहे. ओके, ग्राफमध्ये तुम्हाला ॲक्सिस ड्रॉ करणं, त्यासोबतच स्केल लिहिणं हे सगळं कंपल्सरी आहे, कारण त्याला देखील मार्क्स असतात. सोबतच तुम्हाला उत्तरपत्रिकेवरती या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 टाकायचा आहे. अ ब जे काही असेल ते टाकायचं आहे, म्हणजेच आलेखाचा प्रश्न. आणि त्यासोबतच तुम्हाला आलेख याच ठिकाणी पुढे जॉईन करायचा आहे त्या धाग्याने किंवा जे पण तुम्हाला दिलं असेल त्याच्याने. ओके, सो याच पाण्याच्या शेजारी किंवा या पाण्याच्या समोरच तुम्ही तो आलेख जॉईन करणार आहात, सेम विथ नकाशा देखील. सो नकाशा वगैरे सगळं तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. अगेन मग अशी तुम्हाला मी हॉलोग्राफ स्टिकरबद्दल सांगितलं होतं, ते देखील गव्हर्नमेंटच प्रोव्हाइड करणार आहे, म्हणजे बोर्ड प्रोव्हाइड करणार आहे. ओके, सो ते देखील तुम्हाला बोर्ड करून दिलं जाईल. बाकी तुम्हाला सप्लिमेंट वगैरे तर ज्याप्रमाणे तुम्ही जॉईन करणार आहात त्याचप्रमाणे तुम्हाला ग्राफ, आलेख सगळं जॉईन करायचं आहे. आणि शक्यतो एक्स्ट्राचे जे प्रश्न असतात, म्हणजे उतारा असेल किंवा मोठे मोठे जे प्रश्न असतात ते लिहायची गरज नाहीये. फक्त तुम्हाला MCQचे प्रश्न आणि ट्रू ऑर फॉल्सचे ते स्टेटमेंट्स वगैरे जे ऑब्जेक्टिव्हमध्ये येतात ते फक्त प्रश्न लिहायचे, बाकी कोणाचे प्रश्न लिहायची गरज नाहीये. बाकी फक्त तुम्हाला प्रश्न क्रमांक मात्र अचूक टाकायचा आहे. ओके, सो अजून काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. आय विल ट्राय टू आन्सर देम ऑल. अगेन जर तुम्ही इतिहास किंवा भूगोलामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी बरेचदा स्टेटमेंट चुकलं असेल तर ते दुरुस्त करून लिहा असंही सांगितलं जातं. तर तुम्हाला ते दुरुस्त करून लिहायचं आहे, कारण त्या दुरुस्त करण्याला देखील मार्क्स असतात. ओके, सो नसेल सांगितलं तर काही लिहायची गरज नाही आहे, बट जर सांगितलं असेल तर ऑब्व्हियसली लिहायचं आहे. नेक्स्ट आहे मॅथ्समध्ये असेल किंवा सायन्समध्ये असेल, न्यूमॅरिकल्स तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचे आहेत आणि कसे स्टेप बाय स्टेप लिहायचे आहेत ते आता आपण पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्हाला लिहायचं आहे गिवन. सो आधी आपण लिहिणार आहोत गिवन या ठिकाणी जो काय प्रश्न क्रमांक असेल तो, आणि ते लिहायचा आहे आधी गिवनच्या पुढे जी काही इन्फॉर्मेशन असेल ती लिहायची आहे. नेक्स्ट आहे टू फाइंड काय आहे, काय फाइंड आउट करायचं आहे ते लिहायचं आहे. नेक्स्ट आहे फॉर्म्युला काय आहे ते लिहायचं आहे. आणि फॉर्म्युला नंतर मग खाली लिहायचं आहे सोल्युशन. ओके, सो सोल्युशन शॉर्टकट शक्यतो नका वापरू पेपरमध्ये, पूर्ण लिहा शब्द. सोल्युशन तुम्हाला लिहायचं आहे. आणि हे लिहून झाल्यानंतर जे काही उत्तर येईल, सपोज की या ठिकाणी 25 उत्तर आलं, 25 सेंटीमीटर, तुम्हाला लेंथ वगैरे काहीतरी फाइंड आउट करायची आहे आणि 25 सेंटीमीटर उत्तर आलं की त्या उत्तराला शक्यतो अशा पद्धतीने तुम्हाला बॉक्स करायचा आहे. ओके, का बॉक्स करायचे तर बऱ्याचदा काय होतं, एक्झामिनर जेव्हा घाईत असतात, मे बी असतील तर तुम्हाला या ठिकाणी फक्त उत्तर बरोबर असेल तरी पण पूर्ण मार्क दिला जाऊ शकतो, पण ते उत्तर त्यांना सगळ्यात आधी दिसायला पाहिजे, यासाठी आपण ह्याला छानसा बॉक्स करणार आहोत पेन्सिलने. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट काय करायचं आहे, खाली पूर्ण स्टेटमेंट लिहायचे. सपोज करा की तुम्हाला लेंथ विचारलेली आहे, सो खाली तुम्ही लिहिणार आहात देअर फॉर द लेंथ इज XYZ ऑफ लाईन काय असेल ती 25 सेंटीमीटर. सो तुम्हाला खाली अजून एकदा स्टेटमेंटमध्ये लिहायचं आहे. ओके, सो ही प्रॉपर मेथड आहे की तुम्ही अशा पद्धतीने न्यूमॅरिकल सोडवणार आहात, मग ते सायन्समधले असो, मॅथ्समधले असो, कशातलेही असो. त्यासोबतच या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात, खाली सेंटीमीटर असेल, मीटर असेल, मिलीमीटर असेल, जे पण असेल ते युनिट लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही फक्त 25 लिहिलं आणि क्वेश्चनमध्ये सगळे जे डाटा वगैरे आहे तो सगळा सेंटीमीटर, मिलीमीटर वगैरे याच्यामध्ये आहे, तर इट इज हायली रिक्वायर्ड की तुम्ही या ठिकाणी ते युनिट मेन्शन केलं पाहिजे. ओके, सो युनिटसाठी पण मार्क्स जाऊ शकतात. अगेन तुम्हाला काही बऱ्याचदा असं होतं की सायन्समधल्या बऱ्याचशा गोष्टींची युनिट आपल्याला आठवत नाहीत. सो युनिट जर नाही आठवलं तर मग काय करायचं आहे, या ठिकाणी फक्त युनिट हा शब्द लिहून यायचा आहे. ओके, युनिट्स एवढं लिहून यायचं आहे. बऱ्याचदा हे युनिट्स कन्सिडर केलं जातं, बऱ्याचदा नाही केलं जात, बट तुमचं लक चांगलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी मार्क्स देखील मिळू शकतात. बट शक्यतो या ठिकाणी काहीतरी लिहून या. अगेन युनिट माहिती असेल तर वेल अँड गुड. सो हे झालं न्यूमॅरिकल्सबद्दल.
अगेन नेक्स्ट आहे मॅथ्समध्ये, जॉमेट्रीमध्ये शक्यतो तुम्हाला जेव्हा पेपर हातात मिळेल, उत्तरपत्रिका जेव्हा तुम्हाला हातात मिळेल आणि तुम्ही सगळा जो पहिल्या पानाचा डाटा आहे तो भरला, की त्याच्यानंतर शेवटच्या पानावरती तुम्ही या ठिकाणी इथे रफ वर्क लिहिणार आहात. ओके, रफ वर्क लिहिणार आहात आणि मग तुम्हाला या ठिकाणी आपली ट्रिग्नोमेट्रीचे टेबल्स असतील किंवा ज्या गोष्टी तुम्हाला अशा वाटतात की महत्त्वाच्या आहेत आणि पेपर लिहिण्याच्या ओघात मी ते विसरू शकते, तर तुम्हाला त्या गोष्टी या ठिकाणी आधीच लिहून ठेवायच्या आहेत. आणि तुम्ही या ठिकाणी रफ वर्क मेन्शन केल्यामुळे हे पान कोणीही चेक नाही करणार आहे. सो तुम्ही या ठिकाणी तुम्हाला ज्या गोष्टी लिहायच्या आहेत त्या सगळ्या लिहून ठेवू शकता, बट फक्त अभ्यासाची निगडीतच या ठिकाणी लिहायचं आहे, काही लिहायचं नाही आहे. आणि अगेन या ठिकाणी तुम्ही शक्यतो पेन्सिलने लिहिण्याचा प्रयत्न करा, कारण मग ते पुन्हा तुम्ही इरेज देखील करू शकता नको असेल वगैरे तर. सो ट्रिग्नोमेट्रीचे टेबल्स लिहू शकता, काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज वगैरे लिहू शकता, किंवा तुम्ही आता जस्ट काही वाचलं आहे परीक्षा हॉलच्या बाहेर आणि तुम्हाला ते पेपरवरती लिहायचं आहे, तर तुम्ही तसंही करू शकता, बट ते कोणालाही इतरांना दाखवायचं नाहीये, ते फक्त आपल्यापुरतं ठेवायचं आहे. त्याच्यावरती कॉपी बिपी डिस्कशन असलं काही करायचं नाहीये, ते फक्त तुम्ही तुमच्यासाठी लिहिते आणि तुमच्यापुरतंच ते मर्यादित ठेवायचं आहे. आणि अगेन अजिबात कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका, कारण जर कुठे चुकून पकडला गेलास तर तुम्ही जर पकडला गेलात तर त्याचा खूप मोठा फाईन असतो किंवा खूप दंड वगैरे खूप काही होऊ शकतं. सो उगाच आपल्या आयुष्याशी खेळू नका, शक्यतो कॉपी करू नका, कारण ही एवढी काही मोठी एक्झाम नाहीये. सो जरी एका दुसरा मार्क्स कमी मिळाला तरी काही तुम्हाला कोणी शिक्षा वगैरे देणार नाहीये. सो बेटर वे आहे की प्रामाणिकपणे पेपर लिहा, जे येते ते लिहा, कॉपी वगैरे करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. बाकी तुमची मर्जी, तुमचं लाईफ, तुमचा पेपर काय करायचं ते करू शकता, बट इट्स माय ड्युटी की मी तुम्हाला सांगेन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन रफ वर्कमध्ये तुम्हाला जर सायन्समधले काही सायन्स पार्ट 1 मधले काही लेन्सचा वगैरे फॉर्म्युला तो इझी आहे, बट तरीही तुम्हाला लिहून ठेवायचं असेल, पेपरमध्ये कन्फ्युजन होणार असेल तर तुम्ही ते आधीच या ठिकाणी लिहू शकता. अगेन मॅथ्स पार्ट 1 मधलं पण काही हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे काय राहिलं आता शेवटचं. सपोज की बऱ्याचदा असं होतं की एखादा क्वेश्चन जो आहे जसं की तुम्ही आताही पाहिलं असेल 12च्या पेपरमध्ये, तर तो एखादा क्वेश्चन बाहेरून आला किंवा चुकून शिक्षण मंडळाकडून चुकीचा छापला गेला किंवा असं काहीतरी झालं, तर तुम्ही तो क्वेश्चन अटेम्प्ट करा, कारण तुम्हाला त्याचे मार्क्स दिले जाऊ शकतात. कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर तो काहीतरी एखादा मार्क एक्स्ट्रा मिळणार आहे, तर तुम्हालाही तो मिळू शकतो जर असं काही चुकलं वगैरे तर शक्यतो पूर्ण पेपर अटेम्प्ट करा, अजिबात सोडू नका, कारण कुठेही निगेटिव्ह मार्किंग असलं काही नाहीये. सो त्याच्यामुळे जे येत असेल ते सगळं अटेम्प्ट करा, जे येत नसेल थोडंसं आठवत असेल तर पण ते पण लिहा. म्हणजे मेन असं हे आहे की सगळे प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करा. ओके, अगेन काही ऑप्शनला असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मध्ये 4 प्रश्न आहेत, त्यामध्ये फक्त 3च लिहायचे आहेत, तर सुरुवातीला फक्त 3च लिहा. भलेही तुम्हाला चौथा येत असेल तरी पण 3च लिहा, चौथ्याला खाली जागा सोडा आणि पेपर झाल्यानंतर मग चौथा लिहा. कारण बऱ्याचदा काय होतं की आपण सगळे ऑप्शन्स पण सोडत जातो आणि मग शेवटी आपल्याला जे मेन प्रश्न आहेत शेवटचे मोठे मोठे ते लिहायला वेळ मिळत नाही. सो बेटर आहे की तुम्ही आधी 3 लिहा, तुम्हाला येतंय चौथं, जागा सोडा, पेपर झाल्यानंतर शेवटी लिहा. अगेन तुम्हाला पेपर झाल्यानंतर वेळ नाही मिळाला तर त्या जागेवरती तुम्ही एक क्रॉस लाईन देखील ड्रॉ करू शकता. ओके, बट आधी 3 प्रश्न मेन लिहा आणि मग चौथ्याचा आपण बघू नंतर. ओके, सो उगाच ऑप्शन्समध्ये वेळ वाया घालवू नका, कारण मग शेवटी तो वेळ पुरत नाही आणि बऱ्याच जणांचा मग पेपर सुटतो वगैरे वगैरे काही काही होतं. सो बेस्ट आहे की तुम्ही आधी मेन प्रश्न लिहा आणि मग बाकीचे जे उरलेले आहेत ते तुम्ही नंतर लिहू शकता. ओके, आफ्टर दॅट मी सांगितल्याप्रमाणे की मध्ये मध्ये आपल्याकडून चुकून शॉर्ट वर्ड्स वापरले जातात, तर ते नाही वापरू नका. अगेन तुम्हाला या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे, आता मला आठवत नाही मी सांगितलं का नाही, बट या ठिकाणी काय होतं की बऱ्याचदा क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला जर 10 मार्क्स मिळाले, क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला जर 10.5 मार्क मिळाला, क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला जर 9.5 मार्क मिळाला, तर हे जे हाफ मार्क आहेत हे पुढे जाऊन 11 होणार, हा हाफ मार्क पुढे जाऊन 10 होणार. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला मध्ये मध्ये हाफ मार्क्स वाढवून मिळू शकतात. जर तुम्हाला हाफ मार्क मिळत असेल तर मग तुमची मजे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एखादा प्रश्न जर तुम्हाला येत नसेल तर त्यासाठी जागा सोडायची आहे. आणि अगेन MCQs मध्ये अजिबात खाडाखोड करायची नाहीये, कारण MCQs मध्ये एकच मार्कासाठी ते असतं आणि तुम्ही त्याच्यामध्ये खाडाखोड केली तर तुम्हाला अजिबात काही मार्क्स मिळणार नाहीत. जे पहिलं उत्तर असेल तेच एकदम विचारपूर्वक आणि कन्फर्म लिहा, तुम्हाला येत असेल ते उत्तर लिहा, इकडचं तिकडचं शक्यतो बघू नका, कारण ते पण बरोबर असेलच अशी पण काही गॅरंटी नाहीये. सो तुम्हाला जेवढं उत्तर येते, जे उत्तर बरोबर वाटते तेच तुम्ही तिथे मेन्शन करणार आहात. ओके, सो या सगळ्या गोष्टी होत्या. आय होप की मी सगळं मेन्शन केलेलं आहे. अगेन तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. माझ्या मते मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. अगेन जे मेन उत्तर असतील त्याला अंडरलाईन करा, जे मेन काही असेल तर त्याला बॉक्स वगैरे करू शकता, ते हायलाईट वगैरे करण्यासाठी हायलायटर वगैरे वापरायचं नाहीये, जे काही करायचं तुम्ही पेन्सिलनेच करू शकता. अगेन पेन्सिलचा पण जास्त वापर नाही करायचा आहे, पेनचाच जास्त वापर करायचा आहे.
तुम्ही जेव्हा सप्लिमेंट घेणार तर तुम्ही जर एकपेक्षा अधिक सप्लिमेंट घेतली असेल तर तुम्हाला कोपऱ्यामध्ये पेन्सिलने एकदम छोट्याशा आकड्यामध्ये ही पहिली आहे, ही दुसरी आहे असं लिहून ठेवा. रिझन असं आहे की तुम्ही जेव्हा शेवटच्या मिनिटाला सप्लिमेंट बांधायला घेता तेव्हा गोंधळ होतो की पहिली कुठली आहे, दुसरी कुठली आहे. सो त्याच्यामुळे हे तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी पेन्सिलने खूप छोट्या अक्षरामध्ये तुम्ही या ठिकाणी वरती 1-2 असे नंबर्स लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते बांधताना इझी पडेल. आणि जर वेळ असेल तर परत तुम्ही ते इरेज देखील करू शकता. नाही इरेज केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये. त्यासोबतच ओके झालं, एवढंच आहे. अगेन जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी देखील त्या डाऊट्स आन्सर्स देण्याचा प्रयत्न करेन. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स. पेपर नीट शांत डोक्याने लिहा, कारण टेन्शनने काहीच होणार नाहीये, फक्त स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे होऊ शकतात, त्या करू नका. सो जेवढं डोकं तुमचं शांत असेल तेवढं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पेपर लिहू शकता. अगेन जर उत्तर येत असेल, कन्फर्म आहे तेच उत्तर शक्यतो MCQs मध्ये लिहा. जर काहीतरी आधी उत्तर येते मग येत नाही असं काय होणार असेल तर ते आधीच कन्फर्म करा की उत्तर नेमकं काय आहे आणि मगच ते लिहा. खडाखोड करू नका. आणि हे सगळं आरामात लिहा, मस्त मजेत पेपर लिहा. अजिबात टेन्शन घेऊ नका, लोड घेऊ नका, काही घेऊ नका. मस्त आरामात पेपर लिहा. पेपर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल. अक्षर मात्र वाचनीय काढा, कारण पहिल्या पानावरती खूप सुंदर मोत्याचे दाणे असतात आणि शेवटच्या पानापर्यंत ते कोंबडीचे पाय होतात, तर असं होऊ देऊ नका. जे तुमचं अक्षर असेल ते कॉन्स्टंटली ठेवा आणि ते वाचता येईल असं असावं. अगदी मोठ्यासारखं पाहिजे असं काही नाहीये, बट शेवटपर्यंत ते अक्षर वाचता येईल असंच काढा. कारण बऱ्याचदा शेवटच्या 10 मिनिटांमध्ये खूप कसं लिहिलं जातं, तर ते वाचताही येत नाही समोरच्याला, त्याच्यामुळे तुम्हाला मार्क्स मिळणं त्या ठिकाणी अवघड होतं. सो बेस्ट आहे की तुम्हाला कसंही अक्षर काढा, पण ते वाचनीय असलं पाहिजे आणि कॉन्स्टंटली ठेवा शेवटपर्यंत. ओके. पेन देखील कॉन्स्टंट ठेवायचा आहे, पेन बदलायचा नाहीये. शाईचा रंग वगैरे चेंज करायचा नाहीये. शेवटपर्यंत त्याच पेनाने लिहायचं आहे. ओके. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स. बाय बाय.